श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून काही गोष्टींचं जर दान केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले तर आपले जे काही वाईट कर्म केलेले आहेत, काही पाप केलेले आहेत, तर त्याचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. त्यामुळे अशा पद्धतीने जर शक्य झालं तर सर्वांनी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी चंद्रदेवांची पूजा देखील केली जाते. या दिवशी सत्यनारायण हे सुद्धा केले जाते आणि त्याचबरोबर आपल्या पितरांची पूजा देखील या दिवशी केली जाते. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती असतील किंवा काही दोष आपल्या घराला लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत करायला जमणार आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला या वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही ही जी वेळ आहे ना तर 6 ते 9 ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे. ह्या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न नक्की करा. कापूर हा सकारात्मक वातावरण निर्माण करणारा एक घटक आहे आणि कापूर हा शुद्धतेचं प्रतीक देखील मानलं जातं. घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती ह्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि कापरासोबत अजून काही वस्तू जर आपण जाळल्या तर आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष असतात, वास्तुदोष असतात, नजरबाधा असते ती सुद्धा नष्ट होऊन जाते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. असं म्हटलं जातं विशिष्ट तिथीवरती जर आपण घरामध्ये कापूर जाळला तर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल, काही पितृदोष असतील, आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील, तसेच बाहेरील जी ऊर्जा आहे, जी नकारात्मक ऊर्जा ती घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या कुटुंबाचं नक्कीच यापासून संरक्षण होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होऊन जातो. घरामध्ये जी लहान मुलं आहेत ती चिडचिडपणा करत असतील तर घरामध्ये कापूर जाळणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणं यासारखी गोष्टी घडत असतील, ही भांडणं आई वडिलांची असतील किंवा मुलाची आईची असतील किंवा मुलांची असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी काही वादविवाद असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होते. तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, त्यामध्ये सतत आजारपण असेल, घरात मुलांची प्रगती होत नसेल, अशा विशिष्ट समस्या जर तुम्हाला जाणवत असतील किंवा एखादा शत्रू आहे आणि त्या शत्रूचा त्रास तुम्हाला होत आहे तर त्यासाठी सुद्धा हा एक प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती किंवा कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे.
त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत। त्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर जो असेल तो घ्यायचा आहे। या 5 कापराच्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि तुपामध्ये काढून त्या तुम्हाला तांदळावरती ठेवायच्या आहेत। यानंतर आपल्याला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, त्या कापराच्या वड्यांवर ठेवायच्या आहेत। 2 हिरवी वेलची घ्यायची आहे, ती सुद्धा त्यावरती ठेवायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर पिवळी मोहरी ही तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत जी सतत किरकिर करतात, सतत भांडणे, सतत चिडचिडपणा करतात किंवा हट्टीपणा करतात, तर अशा मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। तसेच आपल्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पिवळी मोहरी तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। घरामध्ये कर्ता पुरुष असेल किंवा इतर सदस्य असतील तर प्रत्येकावरून तुम्हाला ही पिवळी मोहरी 7-7 वेळा उतरवून घ्यायची आहे। आता पिवळी मोहरी ही घेताना थोडीशी घ्यायची आहे, उतरवायची आहे आणि त्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे। दुसरी पिवळी मोहरी घ्यायची आहे, दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवायची आहे आणि परत त्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे। अशा पद्धतीने प्रत्येकासाठी वेगवेगळी पिवळी मोहरी घ्या आणि ती त्या भांड्यांमध्ये टाकून द्या, जिथे आपण कापूर जाळणार आहोत त्या भांड्यामध्ये। आणि अशा पद्धतीने सगळ्यांवरून उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला परत एकदा पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे। तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला ती उतरवून घ्यायची आहे आणि त्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि तो कापूर त्यानंतर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तो कापूर फिरवायचा आहे। तुमच्या प्रत्येक खोलीमध्ये, रूममध्ये तो कापूर तुम्हाला फिरवत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। मुख्य दरवाजावरून सुद्धा तो फिरून घ्यायचा आहे आणि मुख्य उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा ते शांत होईल त्यावेळेस तुम्हाला त्यातली जी काही राख असेल तर त्याचा टिळक प्रत्येक घरातील व्यक्तीला तुम्हाला लावायचा आहे आणि व्यक्तींना लावल्यानंतर ती जी उरलेली राख आहे तर त्या राखेमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ते जे काही मिश्रण आहे तर ते त्या भांड्यातील जे पाणी आहे किंवा राख असेल तर ती सुद्धा तुम्हाला एखाद्या झाडाला घालायची आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये तुळस सोडून इतर जी झाडं असतील तर त्या झाडांना तुम्हाला घालून द्यायचे आहे। असा हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय नक्की आज संध्याकाळी करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।